नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. अशोकराव चव्हाण यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. येत्या 1 ते 2 दिवसात भूमिका जाहीर करणार. काँग्रेसबाबत नाराजी नसल्याचेही अशोकराव चव्हाण यांनी केलं स्पष्ट. भाजपा प्रवेशावर मात्र मौन. आगे आगे देखो होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात अजून काही ठरलेलं नाही. मात्र भाजपात येण्यासाठी अनेक काँग्रेस नेते उत्सुक असल्याची दिली माहिती. अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाला का सोडून गेले हे तेच सांगू शकतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. परंतु ते पक्ष सोडून गेल्यामुळे आम्हा सहकाऱ्यांना धक्का. अशोक चव्हाण गेले तरी मतदार आमच्या सोबतच, पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. अशोक चव्हाण भाजपावासी झाले यावर विश्वास बसत नाही. संजय राऊतांचं ट्विट. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का? संजय राऊतांचा खोचक सवाल. गेल्या 5 वर्षात प्रत्येक निवडणुकीमध्ये माझं नाव चर्चेत, मात्र मला पदापासून दूर ठेवलं गेलं. भाजपाच्या राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत. तरीही जनतेच्या पाठिंब्यानं आगेकूच करणार असल्याची दिली ग्वाही. राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचीही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी. बाळासाहेबांसोबतची मैत्री आणि योगदान विसरल्याची भाजपावर केली टीका. बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार यांना बहुमत. NDAच्या बाजूने 129 तर विरोधात 0 मतं. विरोधकांनी विधानसभेतून केला होता सभात्याग. कतारच्या ताब्यातील 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका. ऑगस्ट 2022 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली झाली होती अटक. कोर्टानं सुनावली होती मृत्यूदंडाची शिक्षा. सुटका झालेल्या माजी नौसैनिकांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं. पार्श्वगायक आणि संगीतकार शान उर्फ शंतनू मुखर्जी यांनी आशा भोसले पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली भावना. मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम करणारा केल्विन किप्टमसह प्रशिक्षकाचा पश्चिम केनियामधील कार अपघातात मृत्यू. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी केनियाच्या संघात झाली होती निवड. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvarhat.com.